संपला। हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले, त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या पुतणी आहेत, डॉटर आहेत, त्यांच्या जे हस्बंड आहेत म्हणजे जावई। हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही। रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून। एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। बरं, एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती। 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर। हे कोणावर आहे? गिरीश महाजननी पाहिलं असेल, गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता। काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्यामागे काय घडतं आहे आणि घडवलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंचा जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली। माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे त्या माणसाला। काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे, ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार आहे। या महाराष्ट्रातले सगळे गुंड कुंड दरोडेखोर बलात्कारांना घेऊन याने पक्ष उभा करण्याचा प्रयत्न चालवला। त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते। नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातल्या या लोकांनी घेतलेली आहे। काल जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपणे चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई का व्हायची ती होईल, पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त नाचायचेच बाकी होते। त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला। बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही। दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले। खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात, म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलत आहेत। हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगत आहेत। त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलत आहेत। त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत, त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही, पण अचानक खडसे बोलतात म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं। हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे, सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। जो तुमच्या विरुद्ध बोलेल